मैत्रिणींनो, हवा गव्हाच्या पिठाचं धिरडं बनवतं आहे. साधं गव्हाचं पीठ हे कालवून घेतलेलं आहे. हे कालवलेलं याच्यात मीठ टाकलेलं आहे, दुसरं काही नाही, पाणी आणि तेल. आणि हे बघा, हे धिरडं बनावं बघा. साधं आणि सोपं गव्हाच्या पिठाचं धिरडं कसं बनवते हे पहा आणि खाऊन बघा. आता हे बघा, हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण परत बनवतो आहे दुसरं. हे बघा, आपण दुसरं बनवत आहे. साधं आणि सोपं, मुलांना सकाळी नाश्त्यासाठी बनवण्यात आलेलं हे धिरडं. हे बघा, बघा असं गोल तर टाकायचं. तेल टाकतो. बघा, हे धिरडं दुसरं तयार होतं आहे. साधं आणि सोपं, मुलांना नाश्त्यासाठी सकाळी गव्हाचं पिठाचं साधं सोपं धिरडं. अंड्यांच्या पोळीसाठी बघा कशी जाळे आलेले त्या धिरड्याला. बघा कशी जाळे आली, एकदम मस्त. हे गव्हाचं पीठ कालवल्यानं मीठाचे दिसतं, याच्यात काय नाही. गव्हाचं पीठ आपण कालवून घेतलेलं आहे. असं चांगलं असं कालवायचं गव्हाचं पीठ, का तर त्याच्याशी तार तुटली पाहिजे गव्हाच्या पिठाची. आता आपण हे धिरडं बनवत आहे. तर हे उलटणार आहोत आपण. अजून थोडंसं राहिलं बाकी, उलटणार आहोत. थोडंसं तेल टाकायचं, उलटणार आहोत. बघा, आता एक बनवलेलं आहे. हे शेंगदाणे चटणी बरोबर खायचं. शेंगदाणे चटणी करायची, लाल तिखट टाकून त्याच्याबरोबर खायचं. ही गावाकडची रेसिपी आहे आमची. हे बघा कशी जाळे आलेली त्याला. पुन्हा थोडं तेल टाकायचं कडाला, म्हणजे उलटणारी कशी जाळे आली त्याला. बघा, साधा आणि सिंपल गव्हाच्या पिठाचं धिरडं, कशी जाळे आलेली त्याला. आता पुन्हा उलटून घ्यायचं. झालं नाही अजून थोडं. असं तुम्ही हे करून पहा, खाऊन पहा. चॅनलला रेसिपीला हे करा, हे बघ सर्च करा. कशी जाळे आली त्याला, चॉकलेटी कलरची. अशी आज जाळे आली पाहिजे, तर अशी जाळे आली पाहिजे, तर खायला ते छान लागतं. आता परत आपण उलटून घेऊ. हे बघा, दोन्ही साईडचे किती सुंदर भाजलेलं आहे. तुम्ही चहा संग बी खाऊ शकता, हे पराठा म्हणून, आणि चटणी संग, चटणी मिरची संग बी खाऊ शकता. गावाकडची ही रेसिपी आपली गव्हाच्या पिठाचं धिरडं. हे बघा, आपलं गव्हाच्या पिठाचं धिरडं आणि शेंगदाण्याची चटणी. हे बघा, गव्हाचं पिठाचं धिरडं आणि साधं आणि सोपं गव्हाच्या पिठाचं धिरडं आणि शेंगदाण्याची चटणी. याच्याबरोबर खा तुम्ही, चहाबरोबर खा. माझ्या चॅनलला लाईक करा, सर्च करा.